ब्रेक नंतर स्वागत पुन्हा एकदा। आता बातम्या पाहूयात ॲग्रो संदर्भातल्या। मान्सून संदर्भात गुड न्यूज आहे, कारण येत्या 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे। मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय। तर मुंबईत पुढील 10 ते 11 दिवसात मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे। तर यंदा 106 मिलीमीटर इतका पाऊस होईल असंही हवामान विभागानं म्हटलेलं आहे। केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची जी नॉर्मल डेट असते ती 1 तारीख असते, पण थोडासा मान्सून ॲक्टिव्ह असल्यामुळे पुढच्या 24 तासामध्ये केरळामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। केरळामध्ये दाखल झाल्यानंतर कमीत कमी 10 दिवस मुंबईला दाखल होण्यासाठी लागतात। मान्सून एकदा केरळामध्ये दाखल झाल्यानंतर कळेल की एक्झॅक्ट मुंबईमध्ये मान्सून कधी येणार आहे। बीड जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती भीषण होत चालली आहे। याचा फटका आता फळबागांना बसतोय। त्यामुळे पाण्याअभावी फळबागांना फळच नाहीत आली तर आता फळबागा वाळून जात आहेत। त्यामुळे फळबागा काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। पांडुरंग डांबे या शेतकऱ्यानं आपली 1.5 एकराची लिंबाची बाग जेसीबीच्या साहाय्यानं काढून टाकली आहे। शेतीला पाणी पुरत नसल्यामुळे फळबागा वडवणी तालुक्यातील अडचणीत आलेल्या आहेत। त्याच्यामुळे आम्ही आमची लिंबुनीची बाग काढून टाकत आहोत। पाण्याअभावी शेतकरी बाग जगू शकत नाहीत व फळबाग शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी ही नम्र विनंती। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बंध परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या वादळी पावसाचा फटका धानाच्या मोळणीला बसल्यानं धान पिकाचं नुकसान झालंय। अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून 1.5 लाख शेतकरी वंचित आहेत। मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। तसंच यावर्षी अवकाळीमुळे रब्बी पिकांचं नुकसान झालं। त्यामुळे शासनानं लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात भुईमुग काढणी अंतिम टप्प्यात आली। शेतकरी आपल्या कुटुंबियांसह भुईमुग काढणीच्या कामात व्यस्त दिसत आहेत। मजूर टंचाईमुळे नातेवाईकांनी वारंवार पद्धतीनं भुईमुग काढण्यास पसंती मिळते आहे।